ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपल्याला प्रश्न केला आहे की जी आता अमावस्या म्हटले दोन आहेत म्हटले, मग शनिवारची अमावस्या पकडायची की शुक्रवारची अमावस्या करायची याबद्दल विचारलेलं आहे. कारण अमावस्या दिवशी आपण खूप मंडळी जे का आपण पितरांसाठी नैवेद्य ठेवतो, आपला पितृदोष जाण्यासाठी आपल्या पूर्वजांसाठी एक नैवेद्य करतो. मी तुम्हाला तो नैवेद्य का सांगत असतो की आपले जे पूर्वज आहेत त्यांना तृप्ती दिल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समाधान आनंद लाभतो, आपल्यात काही अडीअडचणी येत नाहीत. याकरता मी अमावस्याला घरामध्ये नारळ फोडा आणि त्या पूर्वजांना नैवेद्य दाखवा असं मी सांगत असतो. तर हे कधी दावा म्हणून विचारलेलं आहे ना, तर मंडळी हे शुक्रवारी करायचं आपल्याला. कारण शनिवारी जरी येता अमावस्या असली तरी ते आपल्याला करता येणार नाही आपल्याला तेवढ्या वेळेत. त्यासाठी तुम्ही शुक्रवारची अमावस्या पकडायची, जेणेकरून आपल्याकडेही जे का आपण ओंकारेश्वर मंदिरामध्ये जो अन्नदानाचा पितरांसाठी महाप्रसाद वगैरे करतो, या सुद्धा प्रसादाचे नियोजन हे शुक्रवारीच केलेलं आहे. आणि जरी समजा आपल्या पितरांसाठी कुणाला समजा नैवेद्य अन्नदान अशा काही गोष्टीसाठी दक्षिणा जरी पाठवायची असेल तरी तुम्ही शुक्रवारी अमावस्या आहे या हिशोबाने तुम्ही तुमच्या काय पितरांच्या नावानं काय तुम्हाला दान धर्म करायचा असेल, स्वइच्छित काय जी घडण ते, तर तुम्ही यापूर्वीच म्हणजे शुक्रवारच्या अगोदर पाठवणं गरजेचं आहे. आणि मेसेज व्हॉट्सअपवर पाठवून तिथं तुमच्या पितरांचं नाव हे देणं गरजेचं असतं. आणि कुणी ही दान करायले, कुणा मार्फत करायले, कोण्या पितरांसाठी करायले याचा पण उल्लेख करावा. तर ही एक सूचना होती आपल्याकडे आलेली की आम्ही अमावस्या कोणती करायची आणि आपल्याकडे अमावस्याचा कार्यक्रम कधी हा विचारला होता. तर आपल्याकडे ओंकारेश्वर मंदिरात ही शुक्रवारी अमावस्याचा जो अन्नदानाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तोही शुक्रवारी आहे. तुम्ही सुद्धा शुक्रवारीच आपल्या पितरांना नैवेद्य दावावा ही तुम्हाला एक सूचना देतोय. तर असो, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.